श्री केदारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील भगतसिंग कॉलनीत श्री केदारेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असून आज त्यानिमित्ताने दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता भव्य अशी शोभायात्रा संपूर्ण देवपूर परिसरातून काढण्यात आली। यावेळी सदर शोभायात्रेत नावी कॉलनी येथील मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली, तर अतिशय भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत महिला पुरुषांनी ठेका धरत या शोभायात्रेत सहभाग नोंदविला। तर यावेळेस महिलांनी कळस डोक्यावर धरत शोभायात्रेत सहभाग नोंदविला। भगतसिंग कॉलनी श्री केदारेश्वर महादेव मंदिरात या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। तर या शोभायात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते रमणप्पा गवडी यासह सर्व पदाधिकारी देखील सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे आयोजन सुबोध पाटील यांनी केले असून आज या शोभायात्रेपासून या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। या सोहळ्यानिमित्त महाआरतीचे मुख्य यजमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे। तर दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 6 पर्यंत मंगलाचरण, प्रायश्चित्त, संकल्प, प्रधान संकल्प, गणपती पुण्यवाचन, नांदी श्राद्ध, सर्व देवतापीठ स्थापन, कुंडस्थ देवता स्थापन, ग्रहयज्ञ, मूर्तीस जलादिवास, सायंकाळी पूजन, महाआरती। तर दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्व देवतापीठ प्रातः पूजन, दशवई स्नान, मंदिरात स्थापन, विधी प्रदान हवन, सर्व देवतापीठ हवन, शालाकर्ण, देवता मूर्ती स्न्यास, धान्य दिवास, सायंकाळी पूजन, महाआरती। तर दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत सर्व पीठ प्रातः पूजन, देवता मूर्तीस महाअभिषेक, उत्तरांग हवन, बलिदान, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, मंगलाष्टके, पूर्णाहुती, महानैवेद्य, महाआरती। तदनंतर सकाळी 6 ते 10 पर्यंत महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या भंडाऱ्याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक सुबोध पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे। तर या कार्यक्रमासाठी निमंत्रक समिती अनिल पाटील, मोहन नवटे, किशोर पाटील, विजय फुलपगारे, किशोर पाटील, संदीप सूर्यवंशी, संदीप निकम, भास्कर पाटील, गौतम आहिरे, विजय चौधरी, रावसाहेब महाले, बिलाडे अण्णा, गणेश फुलपगारे सर, योगेश वाडिले, नियोजक प्रवीण बदाने, महेंद्र देसले, सुमित कोडी, भटू देसले, अश्विन चव्हाण, अमोल देसले, कुणाल वाईकर, धवल महाजन, विवेक चौधरी, तुषार कोडी, अमर चौधरी, सागर कोडी, किरण माडी, मयूर पाटील, यश फुलपगारे, सागर पाटील, भूषण वाडिले, पप्पू सोनार, बबलू बोरसे, अण्णा देसले, कार्यकारी व प्रसाद समितीचे भूषण देसले, सनी चौधरी, कल्पेश ठाकरे, जयेश शिंदे, पंकज चव्हाण, गौरव पाटील, सुयोग पाटील, कमलेश पाटील, हिमांशु पाटील, आदित्य साळुंखे, निखिल पाटील, यश गिराशे, जयेश मालुसरे, नितीन कुवर, सत्कार समितीचे चंद्रकांत पाटील, सुशील पाटील, अमर परताडे, राजेश परताडे, विजय चौधरी, यशवंत खैरनार, ज्येष्ठ सल्लागार शांतीलाल देसले, शांताराम पाटील फौजी, अरुण पाटील, एमजी लोहार, शालिग्राम वाघ, प्रकाश मोरे साहेब, मोहन कोडी, शरद पच्छाव, सुरेश अण्णा पाटील, सोमनाथ पाटील, शंकर मिस्त्री, युवराज महाले सर, सुनील पाटील, पुंडलिक पाटील सर, दिलीप कापडे, बाळू बदाने, ग्रामसेवक नाना, भास्कराबा पाटील, सहकार्य समितीचे नानाभाऊ गवडी, गोकुळभाऊ पाटील, गिरीश चौधरी, राजेश लोहार, किरण गोसावी, जीवन माडी, बाळू पाटील, मोहन पाटील, रमेश देवरे सर, कैलास खोंडे, मुकेश महाले, नाना नवटे, युवराज पाटील, वानखेडे साहेब, अनिल सोनार, शशिकांत देवरे, भगतसिंग गिरासे, छोटूलाल बोरसे, दिलीप कापडे, जिजाबराव पाटील, राजेंद्र माडी, पवन फुलपगारे, सदाशिव पाटील, रिंकू चौधरी, अरुण खैरनार, दिलीप पाटील, रमेश पाटील, राजेंद्र महाजन, एकनाथ चव्हाण, शेखर जगताप, राहुल खोंडे, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, ऍडव्होकेट मयूर दिलीप वानखेडे, ऍडव्होकेट राकेश मोरे, मंदिर सजावट कुणाल पाटील, अनिकेत पाटील, तय पाटील, साई पाटील, संकल्प अहिरे, सौम्य अहिरे, स्वराज निकम, कार्तिक निकम, तन्मय परताडे, युवराज परताडे, चेतन खैरनार, तसेच मंडप समितीचे महेंद्र पिंटू पाटील, जितेंद्र पाटील, नकुल पाटील, ऋषिकेश पाटील, साई पाटील, ओम पाटील, जयंत पाटील, विठ्ठल तमकाने, दीनानाथ पाटील, चेतन खिवसरा यासह मित्रमंडळाचे देखील सहकार्य लाभले, ज्यात प्रामुख्याने शिवशाही मित्रमंडळ भगतसिंग कॉलनी, इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळ भगवती नगर,
बाल स्वरूप हनुमान मित्र मंडळ भगवती नगर, घुगे नगर, ऑडिटर कॉलनी, शहीद भगतसिंग चौक, बोईराज मित्र मंडळ, आनंद नगर भोई सोसायटी, शिवनेरी मित्र मंडळ, सदाशिव नगर, विटावट्टी जय बोले मित्र मंडळ, दुर्गामाता मित्र मंडळ, गणेश नगर मित्र मंडळ, युगल अकॅडमी एसएस बेस बॉईज, शिवशाही महिला ग्रुप भगतसिंग कॉलनी, छत्रपती संभाजी मित्र मंडळ विटावट्टी आदींचे सहकार्य लाभले। तर या कार्यक्रमासाठी सर्व भावी भक्तांनी या भक्तिमय वातावरणात होणाऱ्या श्री केदारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हजेरी लावून उपस्थित येऊन दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा असे आयोजक सुबोध प्रभाकर पाटील, सपत्नीक सौ रत्ना सुबोध पाटील यांनी आवाहन केले आहे। केदारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा आहे। आज शोभायात्रा आहे व उद्या 13 तारखेला पूजन आहे, 14ला पण पूजन आहे, 15 तारखेला दुपारी प्राणप्रतिष्ठा आहे व संध्याकाळी भंडारा आहे। आदरणीय खासदार शिवाजी बाबरे साहेब यांच्या हातून महाआरती आहे व त्यानंतर भंडारा आहे। तरी या परिसरातील सर्व जे पाल्य आहे सर्व परिसरातील लोक या शोभायात्रेला हजर होते। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तर नावी कॉलनी येथील मंदिर येथून निघून भोई सोसायटी व परत भगतसिंग कॉलनीच्या ओपन प्लेसवर मंदिराजवळ संपन्न होणार।